तर थेट बातमी येते आपल्यापर्यंत अयोध्येतून। अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी मंदिर खुलं झालेलं आहे। मात्र काल रात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे। प्रचंड झालेल्या गर्दीला आवरणं आता पोलिसांना कठीण होऊ लागलेलं आहे आणि त्यासाठी अयोध्येमध्ये श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी नवी नियमावली जारी केलेली आहे। राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भाविकांना रोखण्यात आलेलं आहे। दर्शनासाठी सुरुवातीला वयोवृद्ध आणि महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे। वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यावेळेला आपण गर्दी संदर्भातली असलेली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहू शकतोय। किती मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी गर्दी केलेली आहे श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आणि हे दर्शन घेत असताना मात्र अनेकांना त्रास होऊ नये यासाठी आता नियमावली देखील जारी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत दर्शनाची वेळ होती आणि 3 ते रात्री 10 पर्यंत दर्शन घेता येणार आहे। मात्र त्याच पार्श्वभूमीवरती आता वयोवृद्धांना आणि महिलांना प्राधान्य देऊन आधी दर्शन दिलं जाईल आणि त्यानंतर मग इतर भाविकांना दर्शन घेता येणार आहे। थेट बातमी येते अयोध्येमधून आणि ती देखील राम जन्मभूमी या ठिकाणाहून। प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी मंदिर खुलं करण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला। मात्र मंदिर खुलं करताच भाविकांची प्रचंड आणि तोबा गर्दी यावेळेला आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। प्रभू श्रीरामांना पाहण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी झालेली एकच गर्दी आणि गर्दीनंतर मात्र त्या ठिकाणची व्यवस्था योग्य रीतीने राहावी यासाठी पोलिसांचा तर चोख बंदोबस्त आहेच, मात्र काही कडक नियम देखील लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये अबालवृद्धांना आणि महिलांना दर्शनासाठी प्राधान्य दिलं जाईल। कॅमेऱ्यात मावत नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रामभक्त दाखल झालेले आहेत प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी। मात्र राम मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं केल्यानंतर मात्र तोबा गर्दी एकाच वेळी त्या ठिकाणी उसळलेली आहे। पोलिसांना देखील बंदोबस्त चोख ठेवावा लागतोय, तर दुसरीकडे शांतता राखत हे दर्शन घ्यावं अशी देखील अपील केली जाते। तर मंदिर खुलं झालेलं आहे आणि त्यानंतर मात्र पोलीस प्रशासनासमोर अनेक आव्हानं आहेत। पोलिसांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। किसी को असुविधा न हो इसका ध्यान रखना हमारा प्रथम दायित्व है। उसी दायित्व का हम लोग निर्वहन कर रहे हैं और लोगों से अपील कर रहे हैं कि जो निर्देश पुलिस दे उन्हें माने। जिस होल्डिंग एरिया में पुलिस कहे कि यहाँ पे थोड़ी देर इंतजार कर लें, अब बैठ जाए और बैठ जाइए। और एक और बात अपील आपके माध्यम से लोगों से करना चाहता हूँ कि मंदिर के परिसर के अंदर जाने के बाद कई बार लोग अपना मोबाइल फ़ोन निकालकर तस्वीर लेने का प्रयास करते हैं। उससे अनावश्यक समय व्यतीत होता है और पीछे वाले लोगों को देरी होती है, क्योंकि हर आदमी का अगर ये एक्स्ट्रा समय जोड़ा जाए तो काफ़ी समय हो जाता है। इसलिए मेरी अपील है कि इंटरनेट पर और यूट्यूब पर अलग अलग सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स पर अनगिनत फ़ोटो मंदिर के हैं, भगवान रामचंद्र जी के हैं जो कि इसी मंदिर के हैं, तो इसलिए इन्हें कोई नया फोटो खींचने की आवश्यकता नहीं है। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ। रजत, अयोध्येतील राम मंदिरातून आपण थेट दृश्य ज्यावेळेला दाखवतोय एक गोष्ट स्पष्ट होतीये की मोठ्या प्रमाणामध्ये राम भक्त दाखल झालेले आहेत आणि रामाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले भक्त जे आहेत त्यांचं सगळ्यात मोठं आव्हान यावेळेला पोलिसांसमोर आहे। पोलिसांनी देखील आवाहन करून झालेलं आहे। मात्र रजत, त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय सांगते? विशाल, खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र दुपार होता होता काही अंशी त्या ठिकाणी अव्यवस्था निर्माण होईल की काय अशी भीती निर्माण झालेली होती आणि त्यामुळे अयोध्येचं जो स्थानिक प्रशासन आहे, मंदिर व्यवस्थापन आहे, यांनी दुपारी 2.5 तास जवळपास दर्शन जे आहे ते बंद ठेवले होते आणि त्याच्यानंतर थोड्या वेळापूर्वी पुन्हा दर्शनाची जी रांग आहे ती सुरू झालेली आहे। मात्र मंदिराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यासमोर अजूनही तोबा गर्दी आहे। पोलिसांनी स्पष्ट दिशानिर्देश आता जारी केलेले आहेत। त्याच्यामध्ये लोकांनी आतमध्ये आल्यानंतर दर्शन घ्यावं, मात्र फोटो काढण्यामध्ये कुठेही वेळ घालवू नये, कारण त्याच्यामुळे पुढच्या लोकांना दर्शन मिळण्यासाठी अडचणी होतात असे दिशानिर्देश दिलेले आहेत। आता याप्रमाणे पोलीस हळूहळू छोट्या छोट्या समूहांमध्ये लोकांना आतमध्ये घेत आहेत। जी काही माहिती मिळत आहे आतमध्ये गेल्यानंतरही टप्प्याटप्प्याने अनेक ठिकाणी थांबावं लागणार आहे। त्यामुळे एकदा मुख्य दारातून आतमध्ये गेल्यानंतरही लगेच मंदिरापर्यंत पोहोचता येईल अशी स्थिती नाहीये। तर 7 ते 8 ठिकाणी पोलीस जे आहेत ते थांबवत आहेत आणि पुढचे छोटे छोटे समूह जसं दर्शन घेऊन पुढे जातात, मागून दुसऱ्या समूहांना सोडलं जात आहे। त्यामुळे एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासनाने नक्कीच केलेला आहे। त्यामुळे
होऊ शकते की पुढील काही तासामध्ये जी परिस्थिती आहे ती सुधारेल आणि लोकांना सुरळीतपणे दर्शन होऊ शकतील. पोलीस आणि स्थानिक प्रशासन, मंदिर व्यवस्थापन त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच रजत, पाहायला गेलं तर लाखोंच्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती लावलेली होती खरं तर अयोध्येमध्ये, कारण हा सोहळा पाहण्यासाठी आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण जगभरातून अनेक जण हे अयोध्येमध्ये दाखल झालेले होते. मात्र आता परिस्थिती आणखी निवळण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि योग्य रीतीनं प्रत्येकाला दर्शन मिळावं यासाठी आता वेगळी व्यवस्था करण्याची वेळ इथल्या पोलिसांवर किंवा प्रशासनावरती आलेली आहे का? आणि भाविकांना देखील आवाहन त्यांच्याकडून केलं जातंय की रामाचं दर्शन घ्या, मात्र शांततेनं आणि सर्व नियम पाळत हे रामाचं दर्शन घेता यावं, अशा प्रकारचं अपीलही त्यांच्याकडून केलं जातंय. रजत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर अयोध्येतील राम मंदिरामधून आपण थेट दृश्य यावेळेला पाहिली की राम मंदिरात भाविकांची तोबा गर्दी पाहायला मिळते आणि ही गर्दी रोखण्याचं आणि योग्य रीतीनं या ठिकाणी दर्शन घडावं याचं सगळ्यात मोठं आव्हान आता पोलीस प्रशासनासमोर आहे.